पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जिभे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा. तू का म्हणे आम्ही मागावी लढिवाय, पुरवावी आणि काय बाबा. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाय पांडुरंगा विठ्ठला. तीर्थास्पदं शिवविरञ्चनतुं वृत्त्यार्थं प्रमतपादभवाद्दिपूतं वन्दे महापुरुषते चरणानि. जन्माद्यस्य तोन्मयाद्वितरतः चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय मुह्यं प्रियत सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयं यत्र त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. समचरं सरोजं सान्द्रनीलाम्बुदां जगन्नीतपाणिमण्डनं तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गाकर प्रथमं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाय पांडुरंगा. परमंगलमय परात्मा अखिलेश्वर भगवान श्री पांडुरंग परमात्माच्या या दरबारामध्ये त्यांच्या परमभक्त विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. श्री क्षेत्र पंढरीरायाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आलेलं आगमन अत्यंत पुण्यप्रद आहे. ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेला आहात
हे माध्यम म्हणजे श्री परमश्रद्धेय परम आदरणीय ज्या स्वामींच्या महंत स्वामींच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी हुपरी गावातून चालत आलेला आहात आणि आजचा हा पंढरी रायाच्या नगरीमध्ये आपण सर्वजण आज विसावलेलो आहोत। तेव्हा हुपरी गाव आणि तो पंढरपूर हा जो प्रवास आपण केलेला आहे, या प्रवासामध्ये आपल्या ठिकाणचा असणारं 3 प्रकारची साधना आपली घडलेली आहे। आपल्याकडून कर्मसाधना घडलेली आहे, आपल्याकडून ज्ञान साधना घडलेली आहे आणि आपल्याकडून उपासना साधना घडलेली आहे। तेव्हा अशा या साधनेची फलश्रुती आपल्याला निश्चितच प्राप्त होईल हा विश्वास श्री पांडुरंगाच्या चरणी आपण ठेवून या हुपरी गावातून आलेली ही दिंडी सोहळ्याचं मी पंढरी नगरीमध्ये एक सामान्य वारकरी म्हणून आपलं स्वागतही करतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुपरी गाव या शब्दाचं जर संधी फोड करायची ठरली, मला एक असं नेम वाटतं हुपरी म्हणजे काय, पण मी जरा शोध घेतला, पण त्याची संधी केली। ती संधी अशी केली, हुप अधिक अरी, हुप अधिक अरी, अरी म्हणजे शत्रू, ज्या शत्रूला कर्दनकाळ आहे ती हुपरी। अरी या शब्दाचा अर्थ शत्रू आहे आणि शत्रूचा कर्दनकाळ म्हणजे ही हुपरीचे व्यक्तिमत्व आहेत। मला कोल्हापूर जिल्हा आहे, सामान्य जिल्हा नाही, इथे मला उन्हाळा पावसाळा दोन्ही बघायला मिळाले। मला इथे आल्यानंतर उन्हाळा पावसाळा मिळाला। पावसाळ्यामध्ये नदी कशी अशी एक संघ वाहत असते, गंगा पावसाळ्यामध्ये कशी असते एक संघ वाहत असते आणि उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणी त्याच नदीला डबके साचत असतात, बरोबर की नाही? उन्हाळ्यामध्ये हो, तसं ही आमच्या वातावरणाची गंगा कशी भरवून वाहिली आणि हा उन्हाळा डबके साचले सगळीकडे, कोणी इकडं बसले कोणी तिकडं बसले, म्हणजे उन्हाळा पावसाळा मला एकच दिसला बरं। असं सेवेत कमी विनोदाचं बोलतो आपण, जसं तुम्ही आहात तिथे छान आहात, मी असंच एकदा बोललो होतो, काही लोक निघून गेलो, त्यामुळे मी जास्त तुम्हाला आवाहन करत नाही, तुम्ही पुढे येऊन बसत होतो। पण कोल्हापूर जिल्हा आहे आपलं, सांगून ते ऐकल का बघा, ऐकणारच नाही। धन्यवाद। हा अभंग जगद्गुरु संत तुकोबारायांचा आपण सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामधून जगद्गुरु संत तुकोबाराय परमात्म्याकडे मागणी मागतात। इथे प्रश्न उपस्थित असा होतो, ज्या तुकोबाराय अभंगातून मागणी मागतात तेच तुकोबारायांचे काही अभंग जर पाहिले तर असे अभंग दिसून येतात आपल्याला, हात पसरी जिने भीक त्याचे, अरे जो कोणी हात पसरतो त्याच्या जीवनाला तुकोबाराय भिकार देतात, अरे मागावा नाही, जो मागतो तो अयोग्य, पण जर मागावा नाही असा जर तुकोबारायांचा शिरस्ता असेल, तुकोबाराय म्हणतात ते आमची मागण्याची परंपरा नाहीये, आम्ही कधीच कोणाकडून काहीच मागत नाही आणि ही आमची परंपरा आताची अशी नाही, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे। काही मागणे आम्हाला काही मागणे आम्हाला वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची परंपरा आहे काय मागायचं नाही, पण न मागणारे तुकोबाराय हा देवाकडे मागतात, मग मागणार
का न मागणारे तुकोबाराय मोठे, हा मोठा प्रश्न. पण असं आहे, मागणे हे जरी असलं तरी मागण्याचे प्रकार, मी जास्त विस्तार करत नाही याचा, एकच सांगतो की असं मागावं का जे मागितल्यानंतर काही मागण्याची गरजच पडत नाही असं मागावं. हो, मागितल्यानंतर कशाची अपेक्षा नाही ठेवावी, कशाची गरजच राहत नाही असं मागावं, ते तुकोबारांनी मागितलेलं आहे. आपण परमात्म्याकडे असं मागतो का मागितल्यानंतर त्याची अपेक्षा परिपूर्ण होत नाही अशा पदार्थांची मागत असतो. थोडक्यात शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हटलं तर मायेच्या अलीकडे पदार्थांची आपली मागणी असते आणि भगवंत परमात्मा मायेच्या पलीकडे. अशा मायेच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याकडं आपण मायेची मागणी जर करत बसलो तर ते उपयोग. आणि दुसरी गोष्ट अशी, कदाचित हे माझं वाक्य आपल्याला पटेल न पटेल, पण एक लक्षात घ्या, देव कधीच कोणाला काही देत नसतो, हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला हे असं कसं मग आमची वारी फेल जाईल, असं नाही. देव कधीच कोणाला काही देत नाही, हे नीट वाक्य लक्षात घ्यावा. देव कधीच देत आपल्या प्रारब्धात असेल तेच आपल्याला मिळतं. देव कोणाच्या प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करत नाही. देव म्हणतो माझंच प्रारब्ध जर मला चुकवता येत नाही तर मी दुसऱ्याचं प्रारब्ध काय चुकू शकतो. भगवंताला त्यातच प्रारब्ध चुकवता आलं नाही. कितीतरी प्रसंग या आमचे आदरणीय हरिभक्तपरायण या वास्तूचे सर्व आदरणीय जोगदंडजी महाराज यांचे या ठिकाणी आगमन, महाराजांचं वर्णन करणं म्हणजे जवळजवळ 1 तास घेणं असं आहे. फक्त एकाच वाक्यात मी त्यांचं वर्णन करू शकतो का ज्यांनी आपलं समग्र आयुष्य परमार्थ सेवेमध्ये वेचलेलं आहे आणि सर्व साधकांना एक अत्यंत विशुद्ध अंतःकरणाचे निर्माते ते आहे. एकदा त्यांना आपण सर्व वंदन करून मी या आरंभ करतो. मागावं नाही, परमात्मा काही देत नाही. आणि जर परमात्म्याने काही देत असेल तर परमात्मा म्हणतो माझंच प्रारब्ध मला चुकवता आलं नाही. म्हणजे आपल्याला खूप खुलासा करताय. कर्मे दशरथ वियोगे मेरा, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पातला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. जर त्या प्रभूंना वनवास स्वीकारावा लागला, प्रारब्ध पायामध्ये बाण लागला आणि आपला देह वैकुंठाला न्यावा लागला, प्रारब्ध. पण देव म्हणतो मलाच प्रारब्ध सुटलं नाही तर मी बाकीच्या प्रारब्धामध्ये काय ढवळाढवळ करू शकत नाही. देव देत नाही. ज्याच्या कर्मामध्ये जे असेल तेच त्याला मिळणार, कितीही प्रयत्न करा. आपण व्यवहारामध्ये बघतो काही लोक आयुष्यभर काबाड कष्ट करतात पण त्यांना काहीच मिळत नाही. पै करून सुद्धा आयुष्यभर ते कांगार होऊन मृत्यूला प्राप्त होतात. पण काही लोक असे पाहतो की काही न करता त्यांच्याकडे असंख्य संपत्ती जमा होते, काही न करता. अशी व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या समाजामध्ये, आपण दिसतात आपल्याला. काही न करता काही लोक अतिशय श्रीमंत होतात आणि काही लोक आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांना काहीच प्राप्त होत नाही. हे कशाचं लक्षण आहे? प्रारब्धेशी जोडे प्रारब्धेशी वाढे वाण. आपल्या प्रारब्धामध्ये जे असेल तेच मिळतं, परमात्मा आपल्याला काही देत नाही. सहज सांगतो मी तुम्हाला, साधी गोष्ट आहे, सांगतो जातो. काहींच्या आयुष्यामध्ये संपत्ती जर असेल ना, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची. आमचा एक म्हातारा होता आमच्या गोष्टीतला, त्याला पैशाचा कंटाळा आला होता. कशाचा? कोपरी गावात आहे का व्यक्तिमत्व असं कोणी? पैशाचा कंटाळा. अक्षरशः तो वैतागला, पैशाला वैतागला. का? किती तरी पैसे त्याच्याकडे यायचे, तो खर्च करायचा, खूप खर्च करायचा.
त्यांनी धर्मशाळा बांधल्या, त्यांनी नातेवाईकांना दानधर्म केला, गरिबांना दान केला, तलावा बांधली, विहिरी बांधल्या, असंख्य कामं केली, पण पैसा काय त्याच्यावर सुटत नव्हता. तो कंटाळा अक्षरशः पैसा. मला पैसे कसे जातील माझ्याकडून, मला पैसे नको आहेत अशी त्याची अवस्था. तुम्हाला पटत नाही ही गोष्ट, पण सांगतो मी, ऐका तुम्ही. तेव्हा विचार केला की आता पैसा कसा घालवायचा, म्हणून तो